किती वाजलेत? 12:30. योग झाला राव. काय नाही सांग, पाणी भरायला जायचे. जावं कसं काय नाही, जावंच लागेल. दादेव का ना? रानात गेल तू कामाला. हा, भूक लागली बघ ना, भाकर झाली असली म्हणून दिन तुझी बायको. तुम्हाला माहिती आहे ना, तुम्हाला माहिती आहे माझी बायको तिकडे गेली, माहेराला निघून गेली. तिने काय घरात काही करून ठेवलं काय काय? अरे आता मला भूक लागली, काही शिळ पाक असलं तर आण. अहो तिने मलाच ठेवलं नाही, तुम्हाला कुठून देऊ बरं अन्न मी? सांगा बरं तुम्ही. तिथं माझ्याच पाचशेचं अजून माझ्याच 500 जेवायचं आणि तुम्हाला कुठून नाही करू? काय यार लका, आता माझी कोर हाल करणार तुम्ही असं. आता तुझी बायको गेली, माझा तिने स्वयंपाक करावं नाही का? आपण मला काय म्हणायचंय अण्णा, तुम्ही लहान आहे, सुनाकडे जायचं ना तुम्ही. तुम्ही लहान आहे, सुनाचं सोडून देता तुम्ही मोठ्याकडे. आता तुम्हाला पण पटलं पाहिजे ना. तुम्ही बाऱ्या टाकल्यात ना, आता काल तिच्याकडे जेवलो म्हणलं, आज मला दिन कधी मस्त भाकर? मला मान्य आहे. मग माझ्याकडे बारी आहे आज, पण माझी बायको गेली ना माहेराला, मग त्याचं काय आता? तिलाच म्हणायचं बाबा दी, बाबा थोडस तुकडा भाकर दी, बनायचं काहीतरी. काय यार लका, सगळं एवढं तुमच्यासाठी करून माझ्या बाऱ्या लावल्या तर माझ्या हाल चालवलं लागतो. मी काय आता तुम्हाला करावं, काय बोलावं? तुम्हाला कळतच नाही. तुम्ही जे बाकीचे देताय सोडून, आणि तुम्ही नसतं माझ्या भाऊची येऊन फिरता. पैसे पाणी लागले तर माझ्याकडे येतात, तुम्ही काही लागलं माझ्याकडे येतात प्रत्येक गोष्टीला. अरे मग आता तू थोरलाय ना, तुमच्यासाठी काय नाही केलं? तुझ्या शिक्षणाचा खर्च, मग तुमच्या दवाखाने वानगडी तुमचं नाही केलं का? मला जमत होत तोवर केलं की मी सगळं. मग आम्ही कुठं करत नाही? तुमचं पण करतो की नाही मला सांगा बरं तुम्ही. त्याला ना तुम्ही लहान आहे, पैसे देते तुम्हाला, मीच करतो तुमचं दवाखाना पाणी, मीच करतो की नाही मला सांगा बरं. काय करायला पाहिजे आता? आता लाईट आली वर रानामध्ये, मला तिकडे जायची दारे जाणार कांदेवर. आणि मला जेवायची तर काही हे नाही. तुमचं तुम्ही काय करा, त्या लहान सोन्याकडे जा, पहा तिला म्हणा बाबा मला जेवायला दे. बघा ती काय करते, बघा ती. तिने केलं असं काही चांगलं चुंगलं केलं नाही, असं. आता तिने दिलं तर बरं, नाही तर उपाशीच मारायचं लागतं म्हातारण काय. बघा धोरण बघा तुमचं. मला जाऊ दे, मला जायचंय. काय करायचं? काय दोन दोन पोर असून आजचे हाल चाललेत. पोटाला भाकर मिळाना, मर कष्ट केले, लहानाचे मोठे केले. अजिबात जाण नाही राव या लेकरांना. काय करावं तस काय? तर याच्या बायकोनी याच्यासाठी स्वयंपाक केला असेल ना, हा, मला नाही म्हणतो भाकर. चल आता बघू तो तिच्याकडे जाऊन बारकीकडे दिली भाकर, काय करावं? मरणाची भूक लागली, काम करू. काय राम मानसी, बोला. अरे मला भूक लागली ना, मग काय करू मी? मला भाकर दिन. काल तर दिली होती की तुम्हाला भाकर. हा, आज माझी बारी नाहीये, थोरल्याची बारी. जा थोरल्याकड. त्याची बायको गावाला गेली ना म्हणतो. मग त्या गेला गावाला, त्याच्यात माझा काय कसूर? हा, जा तिकडच. तिकडे काही करा, कुठं न खा गिळा. माझी बारी झालेली, माझा विषय संपलाय. एक भाकर अर्धी तरी ती, मला लय भूक लागली. हे बघा, 2च भाकऱ्या केल्यात मी, यांच्या पुरती माझ्या पुरती. बस, भाकऱ्याला पीठच शिल्लक नाहीये. तिकडे काही करा आता तुम्ही तुमचं. अरे दोन लेकरांना जन्म देऊन माझ्या ही वेळ भाकरी मागायला लागत मला भिकाऱ्यासारख्या. झालं बाई या म्हाताऱ्याची नाटक सुरू. हा, जेव्हा बघू तेव्हा नुसतं रडायचं आणि हेच येतं तुम्हाला. अरे मग आता मी काही चुकी केली का? दोन पोरं जन्माला घातली तर मला तुम्ही भाकर द्यायना खायला म्हणलं. भूक लागली मरणाची, काम केले मी तिकडे किती. मग तिकडच कोण तरी मागायची की भाकर दिन ना. दोन पोरं असून भीक मागू का? तिकडे काही करा, पण मी तुम्हाला काल जीव घातलं होतं. आता तुम्ही तुमचं बघा भाऊ, जे करायचंय ते करा. अरे भूक लागली रे मला, ती भाकर नको. काय भाकर बिकर भेटणार नाहीये, जा भीक मागा. यायला आले भाकर मागायला. भीक मागा भीक. काय माझी अवस्था आला का? कुत्र्याला भाकरी टाकते तर मला भाकर द्यायना. दोन पोरं जन्माला घालून माझी अवस्था केली. मरणाची भूक लागली, कुणाला भाकर मागू जाऊन? सांगू आता लोकच परत तोंडात शेण घालतात. दोन पोरं घरदार इकडे भीक मागायला आम्हाला. ऐक अन्न भेटणं खायला, भीक तरी कुणाला मागावं जाऊन?
माझ्यावर वेळ आणली देवानी. कुणाला तरी जाऊन मला मागावं लागेल भाकर. आता काय उपाशी मरून का, कुठंतरी मागावंच लागेल, खावं लागेल. काय करावं तर. काय रे भावड्या, झाले का रानातले काम? हा झाले तर कांद्यावर पाणी सोडले आताच. बर बर बर. बरं ते अण्णा घरी आले होते काय? अण्णाला काय जेवायला दिलं नाही? आता माझी बारी का, आज तुझी बारी ना, जरा डोक्यात ठेवत जा ना. अरे बाबा माझी बारी आहे, पण माझी बायको गेली माहेराला. म्हणून म्हटलं तर अण्णाला म्हटलं जा लहान्या सोनाकडे जा, लहान्याकडे जा जेवण करून घ्या. तुझी बारी असताना माझ्याकडे कस काय जेवतील म्हातारं? अरे पण मग तू बापाला, तुझा पण बाप आहे माझा पण बाप आहे ना. ते तुझ्या बारीला तुझा बाप, माझ्या बारीला माझा बाप. अरे बाबा आपलं काय ठरलंय? एक दिवसाआड एक दिवसात ठरलंय ना. दिवसा दीड ठरलंय. मला काय म्हणायचं, माझी बायको माहेराला गेली त्याच्यामुळे मी काय म्हणलं त्यांना, तू त्यांना जेवा तिथं जा आणि जेवा. पण मग तू 2 दिवस मी सांभाळतो एक्स्ट्रा, अण्णाला जेव घाल पाहिजे ना. आपण मग वहिनी गावाला गेली तर त्यानं तुझ्यासाठी भाकर करून गेलीच असेल ना, तेच घालायचे ना त्यांना. अरे बाबा मग आहेच पंचायत आज जेवायची, तिने काय भाकर की वगैरे काही केली नाही. मग आता मीच हॉटेलला जाऊन जेवणार आहे. मग तू हॉटेलला न्यायचं त्यांना, तुला कसं कळत नाही रे? मी कसं हॉटेल नेऊ जेवायला? कसं नेऊ म्हणजे? आता तू हॉटेलला जेवणार, तुझी बारी आज, मग त्यांना पण हॉटेललाच न्यायला पाहिजे. काय घरी आलो मी जेवायला, काय घरी कशाला जेवायला? मी माझं हॉटेलला जेवतो, मग त्याला तू जेवण घाल पाहिजे ना. मग तो बायकून द्यायला भांडणं द्यायला पाहिजे ना जेवायचं. अरे बाबा भाऊजी, म्हाताऱ्याला जेवण नाही दिलं होय तुम्ही आज? तुला माहिती आहे ना, तो जाऊ गेली माहेरला. हा मग काय? मग मी त्याला म्हटलं का लहान सोनाकडे जा जेवण करून घ्या. बाई ग, कालच आमचा नंबर झालाय, तुम्ही काय आमच्याकडे पाठवून दिले? आपण मी कुठून जेवण देऊ? आम्ही तरी कुठून देऊ? मी आमच्या पुरतं दोघांपुरतच करते, तसं आमचं पीठ संपलंय अरे पण ना. तो आपण सासरा आहे ना, त्याचा पण बाप आहे ना. मग तुम्ही जेवायला घाला पाहिजे ना त्याला. मग मग तेच तर म्हणते, तुमचा पण बाप आहे ना. हा मग तुम्ही न्या की त्याला जेवायला. अरे पण ह्या वेळेस तुम्ही जेवण दिलं असतं, 2 दिवस मी सांभाळलं असतं म्हाताऱ्याला. आओ, तो म्हातारा आला होता भाकर मागायला. मी काय भाकर बिकर दिली नाही या. मी त्यांना एवढंच म्हंटल की आम्ही दोघांनी फक्त आमच्या पुरतीच भाकर आणि ते केली. म्हटलं जा थोरल्याकडे मागा म्हटलं भाकर, आणि दिला हाकलून. मग नुसतं रडतोय, नुसतं गडतोय, नुसतं तेच त्याची नाटकं दररोजचेच. ते नाटकं ते नेहमीचेच आहेत त्यांचे. तिचं पण बरोबर आहे ना, आज तुझी बारी म्हटल्यावर आज त्यांचं अन्न पाणी तूच करायला पाहिजे. आम्ही काय ठेका घेतलाय का त्यांचा? अरे तुम्हाला लाज वाटल्या पाहिजे दोघांना. तुम्ही म्हाताऱ्याला घरी भाकरीसाठी तुम्ही हाकलून लावलं. लाज तर तुम्हाला वाटल्या पाहिजे. हा मग तुमची बारी तर मग तुम्ही न्या की त्यांना. अरे मी काय मेस ठेका घेतला काय म्हाताऱ्याचा? मग आम्ही बी ठेका घेतला काय म्हातारीचा? तुम्ही तिकडे तुमचा बा म्हाताऱ्याला बघा तिकडे. हा मग तुम्ही पण तसंच करा. अरे आज बारी तुझी आहे, तू असं काय करायला लागला भाऊ? मला काय माहित नाही, मला बारी बिरी मला माहित नाही. तुम्ही तुमचं म्हाताऱ्याला बघायचं, मी बघतो मला काय करायचं. जाऊ तिकडे मातीच. अशी कशी बरी हे? हा यांना जबाबदारी घ्यायला नको का? हा आपण काय ठेका घेतलाय काय? हा जाऊ दे चल. मग काय तर मरू पडतं उपाशी तसाच. काला रे तुझा गावाला गेली हा? श्रीमंती बारी. हा होय मस्त आलाय लांबला सध्या. द्राक्षाच आहे बागेत. अरे मात्र कोण आहे? ओ अरे इथं अण्णा आहे. का अण्णा काऊन झोपले? झोपलो. अरे भूक लागली मरणाची. मग उपाशी जेवलं नाही का? का पडलोय. कशाच जेवलो? एकाची बायको गेली गावाला, दुसरीकडे गेलो. म्हणलं भाकर बी नाही, मला भूक लागली. माझी बारी नाही, तिची बारी, तिकडे जाऊन का? तुम्हाला 2 पोरं आहेत ना, बारी बारी बारी. तर माझ्या बाऱ्या लावल्या त्यांनी. बापाची लावली? असं चाललंय माझं. काय अख्खी जगात पोर नसतात बरं रे बापाची कुठं मार लागतोय? लई नालायक पोर आहेत राव. 2 आहेत ना. 2 पोरं आहेत राव. काय पेट करायचा काय यांचा? लाज वाटल्या बाई पोरांना. लाज वाटते माझी पोर आहेत म्हणायला. काय सगळ्याची लई हालचाल माझी. हे बेकार आहे. तुम्ही माझ्याकडे येत ना तिथं, मी दर 12 तरीच होतो यायचं माझ्याशी. अरे पण 2 लेकर आहेत ना. 2 लेकर असताना काय भीक मागायचं काय? लाज वाटते. पोरं असली नालायक निघाल्यात म्हणलं काय करीन बाप तरी. रेटायला पाहिजे त्यांना. नाही नाही ती तुम्ही आणि जमीन कोणाच नावावर आहे? त्यांच्या नावावर करून म्हणून ते दिवस मग म्हणून ते दिवस आले ना तुमच्यावर. तुम्ही आहो हुशार आहेत त्यांच्या. बायका तर काय ते बायका आहेत होय. अरे कधी दारून गेलं का ते भांडतच असतात कधी बी कशावरून बी.
कुत्र्याला भाकरी टाकते तू मला भाकर द्यायना रोज दारात जायचं भीक मागितल्यासारखी भाकर मागायची मग तुम्ही तिला खायची कुत्र्यासारखं काय कसं खाईन होते म्हातारी होती एक तेव्हा. भाकर खाईन राव फक्त याच्यावर काय खाईन एक काय झालं, ती अर्धी बळच खाता असेल ती. म्हातारी गेल्यापासून हालत म्हातारी झालं नाही, म्हातारी होती तेव्हा दिवस लय भारी होता त्यांचं. लई बेकारी तुझं काम कर तेच बरं आपण- मात्या करावं पण जागावं नाही होय. जाऊन त्यांच्या पोराकडे त्यांना विचारून ना नेमकं काय भानगडी पोरांकडे बघू मग? पाणी लावून येतो 7-8 तू ती बंद करून तू मी जातो त्यांच्यावर बघतो मी पाशी मार ना म्हातारा ती हो चल बरं आणू मी चला. आहे बघू ना आपण त्यांना सोमवारच बघू जरा लई ना लाईट पोरं निघाली असली पोरं नसतेली परवड आहे का घरी आहेत का पोरं जायचं घरीच त्यांच्याकडे बघू जरा चला. आज संध्याकाळी काय स्वयंपाक नको करू, आपण हॉटेलला जाऊ जेवायला. अय्य खरंच हा हा, दोघंच जाऊ. चालन जाऊ आपण हॉटेलला. कोणत्या हॉटेलला जायचं? हॉटेलला जायचं. ती नेतं आणि तिथं जाऊ आपण. अरे बाळे अरे बोलतो का येडा झाला का? बाप आहे माझा. आहे का बाप आहे बाप आहे तुझा काय झालं, कशामुळे खेसकायला एवढं? हे अरे उपाशी आहे म्हातारे आणि तुम्ही हॉटेलला जेवायला चाललेत लाज वाटत का एवढं पापा कुठं फेडायचे ते बावड्याकडे जात असतात जेवायलाच, पण त्याची बायको गेली वाटतं गावात. अरे मग त्याची बायको गेली मग तुझी बायको आहे ना आम्ही फक्त आमच्या अरे दोघांपुरतं किती खाईन म्हातारे किती खाईन एक भाकर खाईन लाज वाटते का बोलायला ती त्यांची बारी अरे आपली काय घाण ठेवले काय ती जाऊ दे, ती सून आहे तू पोरग आहे ना जन्म जात लहानपण तुला असं बारी बारी लावलं काय त्यांनी बरं समजत काय डोकं काय घाण ठेवलं काय तू त्या बायकोच्या पात्रात जाऊन पार बांधून ठेवा आपला दिवस भिकाऱ्यासारखी भाकर मागितली पण हा भीक मागा सांगा होय बापा तुम्ही अरे तुम्ही जीव द्या ना मग मागते ना ती भीक दोन दोन पोरं काय गावाला वळू सोडायचे काय ती हा ते दुसरं कुठे गाबड असं लेकडच कुठतरी. अरे तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे लाजा हा हॉटेलला जेवायला चालले एक भाकर खाईन म्हातारी याच्यावर काय खाईन रे अहो पण थोरल्याची बारी ना अरे पण बारी बारी काय करता म्हातारीची बारी लावली का बापाची बारी लावली तो अरे पार तू बैल झाला बायकोचा करायला खर्च केला अरे तू शाळेत असता तू चांगलं उदाहरण द्यायचं ना आम्ही आकल बार घाण ठेवली तो याचं लग्न करून दिला ना ही इथंच धकमार झाली म्हणजे तुम्हाला म्हणायचं काही सगळी माझी चूक आहे. अरे किती खाईन म्हातारं मग तुझी चूक अरे 100% तुझी चूक आहे हा? तुझी तर आहे याची पण आहे अरे पारच बायकोचा बैल झाला ना तू अक्कल काय घाण ठेवली काय तू हा माझं वाटतं गहू घालणं धरून ये. ओके तर पिऊनच आलाय काय हिऱ्याच्या रमलेत राव ही काही लगा मला ते येतच नाही यार. बाप आहे लगा तुमचा देऊ. मला कोण आहे? लाल ते पोरं म्हणायची यांना आता काय सांग बाप आहे मग. बाप आहे का हा. जीव घातलं का अन्न जेवले लहान्याकडे. अरे वा काय हिरा आहे एक हिरा असा एक हिरा असा एकच नंबर पोर आहेत राव हा हे पिण्यापेक्षा ना जरा पैशातून आहे ना बापाला खाऊ घातलं असतं तर बरं झालं असतं. कोण बोलतोय बघा ऐका अण्णाला काय मग तुम्हाला काय म्हणलं, तुम्ही मला दार आहेत, तुम्ही इकडे जाऊन जेवा घरी लहान्याकडे लहान सुनाकडे जेवा. हॉटेलमध्ये जेवण नव्हतं तिथं जेवलो मी. हा तू जेवला ना एकच नंबर काम केलं आहे का नाही थोडंफार मग खाल्लं नसतं काय बापानी. मला माहिती आहे का बाप जेवला की नाही जेवला. अरे तुम्ही जीव द्या म्हणजे मग त्यांना म्हणता येईल नाही पोरं मेल्यात मग भीक तर देते लोक त्यांना तुम्ही जिवंत म्हणजे त्यांना भीक बी मागते ना हा कुशल सांगायचं तू तिकडे जाऊन भीक मागा माझी बारी तुमच्या जीवा कसं हालत नाही अरे हाय तेवढी वावर तुमच्या नाव करून दिलेत ना तरी तुम्हाला लाजा नाही लागा. एक काम कर मग मी म्हातारं सांभाळतो काय असं ते मी बघतो अन्नाचा तर आपण काय करू वकील बघू एखादा चांगला काय ओळखीला समज आपलं ओळखीला तू आहे. थांब रे बाबा अरे तू पियाला तुला तर तू गप्प बस, बोलू नको. मी माझ्या जर आला ना मनात दोघाला खसकी ना चांगलं एक वकील बघू चांगला आणि यांचं काय इष्ट की नाही यांनी नाव ती बरोबर कशी ओढून घ्यायची ते सगळं कळतं मला हा मग याला कसं भीक मागायला या भीक कशी मागतात ना मग याला दाखवून देऊ तुम्ही यार जिवंत असताना भीक मागायला लावता म्हातारा सगळं दान दान नाही तुमच्या नावावर परत रिटर्न देतो मी घेऊन तुम्ही काय काळजी करता मी काय म्हणते वकील बिकील कशाला सांभाळतो की आम्ही कशाला तुम्ही सांभाळून नका आता मी सांभाळतो आता त्यांना मी सांभाळतो आम्ही सांभाळतो पूर्ण. कशाला रे तुम्ही बारी लावताना परत नाही, नाही. जा त्याच्याकडे आमच्याकडे. जा माझ्याकडे तुम्ही आहे ना नाही, मी आमच्याकडे बारी लावित राहते नाही तू. काय करीत नाही त्यांना इष्टी त्यांची घेऊन येते त्यांना नाही, नाही, जीव घालतो मस्त पैकी 3 टाइम खाऊ घालतो त्यांना आमच्याकडेच राहतील. ते बी, हा एका जागेवर बसून काम सुद्धा करत नाही आम्हाला तुम्ही आता मी 4 टाइम खाऊ घालते. तू नको खाऊ घालू रे नको खाऊ घालू तुला तुझ्या बापाला अशी भीक मागे लावला असत तू हीच खायला घालते मग? हीच भाकरी तर नाही द्यायची
तुझ्या बापाला सांग ना तेवढं भीक माग. काय सांगत आहे भावाला बाप सांभाळायला? ऐका जा, आजपासून आम्ही म्हाताऱ्याला सांभाळतो, लय लोळ घेऊन. बे तू बेवड्या. त्याचं काय खरं नाही. तुला ते दारू तुला पिते सांभाळतो सारखं. का? मी काय म्हणतो? तुला का? ते सारखं दारू पिते त्याचं काही खरं नाही. आम्ही सांभाळतो तुझं लय खरं आहे. रोज. काय नसतो याला, किती सांगा काय फरक नसतो. एक काम कर, चल म्हातारा घेऊन तुमच्या पर्यंत आपण बघू काय ती. नाही, थांबा थांबा तुम्ही. बघा काय असेल. अहो थांबा की. यायला. बाबा माफ करा मला, मी खरंच तुमच्या सोबत लय चुकीचं वागले. एवढा जीव लावून तुम्ही माझे हाल मांडले. खरंच पाया पडते तुमच्या बाबा, माफ करा हो. स्वतःच्या पुरीत काय जीव लावला तरी एवढे हाल माझे. भाकरी द्यायला. गडे. नाही आता इथून पुढे खरंच जसे माझे वडील आहेत ना तसेच तुम्ही माझ्यासाठी, तसंच तुमच्या तुम्हाला नाही, पण आम्हाला सांभाळा. आमची चूक कळली आम्हाला. खरंच आम्हाला माफ करा. लोळ घेऊन नका. आम्ही आहे आम्ही. आणि नसलं सांभाळायचं तर मग आपला कुत्री लांब निघून जातो. नाही नाही आम्ही सांभाळतो व्यवस्थित तुम्ही सांभाळतो. ना सांभाळीत असताना ही नाटकं जर करीत असताना ना तर परत माहिती वाईट कोण नाही. नाही नाही असं चूक नाही होणार आता. नाटक नाही तुमचं करत आम्ही हो, सगळं खरंच. सांभाळू, काळजी करू नका. ऐ, अण्णाला जाऊ द्यायचं नाही. घ्या घरात घ्या ना, चला घरी हा घेऊन ना. जा. चला तुम्हाला पहिले जेवायला वाटते. बघा ना आता परत जर त्रास दिला ना ते आहेत माझ्या बरोबर आता. नाही नाही असं आणि नाही मला होणार. लगेच तुम्ही काय करा गॅस रान जाऊ लगेच याला भेटा तुम्ही. लगेच तुमचं काय आहे ना फैसला करून टाकतो. समजलं ना? समजलं. चला तुम्ही आधी जेवायला वाटते चला तुम्हाला. गावाला जेवायला म्हाताऱ्याला. आणि तू काय कर माहिती का? मी बसतो जरा. तू जरा चक्कर मारी जा. नाही नाही, मी असतो तसा, सारखं जेवायला लागतोय रानात. बघ ना घाल ना जीव. हा ना. हा? अरे, तू सारा लक्ष दे. काय वाटलं ना तुला तू होती मागाशी. लगेच मी येतो. आपण मला फोन कर, मला फोन करतो मी. तुम्ही या. मिटून टाकू. चल चला जाऊ का? हा. पाणी लावलं.